संभाजीनगर में कसाब पुलिस का शिकंजा, पुलिस की बड़ी कार्रवाई, घातक नायलॉन मांझा बेचने वालों पर सख्त शिकंजा। संभाजीनगर औरंगाबाद में कसाब पुलिस ने घातक नायलॉन मांझा बेचने वालों पर बड़ा अभियान चलाया है। शहर में लगातार बढ़ रही दुर्घटनाओं और लोगों के घायल होने की घटनाओं को देखते हुए पुलिस ने मांझा विक्रेताओं पर सख्त शिकंजा कसने का ऐलान किया है। पुलिस अधिकारियों का कहना है कि नायलॉन मांझा बेचने वालों को किसी भी हाल में बख्शा नहीं जाएगा। जहां जहां इस खतरनाक मांझे की बिक्री की सूचना मिलेगी, वहां तुरंत कार्रवाई की जाएगी। जनता से अपील 112 पर कॉल कीजिए। कोई नैनोमान्य वापरता या कारोबार करता हो तो। कसाब पुलिस ने चेतावनी दी है कि नायलॉन मांझा बेचते पकड़े जाने पर कठोर धाराओं में मामला दर्ज किया जाएगा। अल हिंद न्यूज की रिपोर्ट। सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की नायलॉन मांजा वापरणे हा याच्यावरती शासनाने बंदी घातलेली आहे। तथापि बरेच लहान मुलं मोठे माणसं हे पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर करतात। ज्या नायलॉन मांजामुळे अनेक लोक लहान मुलं वगैरे जखमी होतात किंवा त्यांचा त्यामध्ये प्राण जातो, पक्ष्याचा प्राण जातो, पर्यावरणाची हानी होते। तरी कृपया कोणीही नायलॉन मांजा वापरू नये। नायलॉन मांजाच्या ऐवजी सुती दोर वापरून पतंगबाजी करावी। जे लोक नायलॉन मांजा विकतात किंवा जे खरेदी करतात किंवा जे लहान मुलं पतंगबाजी करताना नायलॉन मांजा वापरणार आहेत त्यांच्या पालकांना जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, त्यामध्ये जामीन होत नाही। तरी यापुढे कोणी जर चोरून विक्री करत असेल किंवा वापरत असेल तर पोलिसचा डायल 112 या नंबरवरती कॉल करावा, जेणेकरून तात्काळ कारवाई करून संभाव्य होणारी जीवितहानी टाळता येईल। यामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही नायलॉन मांजा वापरू नये। गुजारिश की जाती है कि नायलॉन मांझा वापरने के लिए शासन ने जो तो बंदी डाली हुई है और जो भी नायलॉन मांझा वापरेगा उनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई करने का हमको आदेश दिया है। इसलिए आपसे सबसे गुजारिश है, अगर आपके आसपास या कोई दुकान पे नायलॉन मांझा वापरता है तो वो हमें इत्तला दे ताकि हम उसके ऊपर कड़ी कार्रवाई कर सके। मध्यंतरी नायलॉन मांजामुळे ज्या घटना घडल्या त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री पवार सर, DCP श्री स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरभर सर्वसामान्य जनतेमध्ये नायलॉन मांजा न वापरण्यासंदर्भात जनजागृतीची मोहीम आयोजित केली आहे। त्या अनुषंगाने आम्ही आज चंपा चौक, रोशन गेट व परिसरामध्ये नागरिकांना माईकद्वारे प्रत्यक्ष भेटून अथवा स्टिकर चिकटून नायलॉन मांजा न वापरण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात आले आहे। नायलॉन मांजा वापरणे आहेत, त्यामध्ये सदोष मनुष्यवधासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे की ज्या गुन्ह्यात 7 वर्षांपेक्षा अधिकची शिक्षा आहे। तरी मी आपल्याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करतो की नायलॉन मांजा न वापरता सुती दोर वापरून पतंगबाजी करून पतंगबाजीचा आनंद घ्यावा, अन्यथा नायलॉन मांजा वापरताना कुणी मिळालं तर त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील। सर, एक बार बच्चे के पेरेंट्स को मैसेज दिए, रोड पे ना पतंग लूटते उसके अंदर गाड़ियों में वो एक्सीडेंट हो जाते हैं, उत्तम मैसेज दीजिए। पतंगबाजी करताना लहान मुलं सुद्धा त्याचा आनंद घेतात, तथापि लहान मुलाला सुद्धा मांजा उपलब्ध करून दिला जातो, तो त्याचे वडील किंवा पालक करून देतात। अशा वेळी लहान मुलांच्या ऐवजी त्या पालकावरती कारवाई करण्यात येईल।